आधीच्या ब्लॉगमध्ये भरलेली बॅग आपण या ब्लॉगमध्ये घरी घेऊन जाणार आहोत. त्यासाठी मी आवरून हेल्मेट वगैरे घेतलं आणि निघालो पहिला नाश्ता करायला. नाश्ता झाल्यानंतर मला घरून लिस्ट आली होती. त्याप्रमाणे आपल्याला जायचं होतं डी-मार्टमध्ये. इथे आल्यावर इथल्या भरमसाठ पायऱ्या चढून आपण आतमध्ये आलो. हेल्मेट माझ्या हाताला लटकून-लटकून खूप थकलं होतं, म्हणून त्याला म्हटलं, "तू बस, मी ढकलतो." हे बघून मला काय-काय घेऊ असं वाटत होतं, पण लिस्टमधले जेवढं होतं तेवढंच उचललं. याच्यावर ₹70 ऑफ होते म्हणून याला पण गाडीत टाकलं. इथे बिलिंगसाठी आल्यावर यांच्या ट्रकमधला माल बघून मी लाईनच बदलली. बिलिंग झाल्यावर पुन्हा एकदा भरमसाठ पायऱ्या उतरून मी निघालो आपल्या गावच्या दिशेने. आज ट्रॅफिक पण जास्त नव्हतं आणि वातावरण सुद्धा एकदम मस्त होतं. या टनलमधून बाहेर निघाल्यावर मी थांबलो इथे आपल्या वडापावच्या अड्ड्यावर. तुम्हाला इथे 2च दिसले, पण मी 3 वडापाव खाऊन गाडीवर बसलो. रस्त्याने जाता जाता एक कच्चा रस्ता दिसला आणि तिकडे पलीकडे धरण दिसलं. त्यामुळे या रस्त्याने गाडी घेतली. या रस्त्याने आतमध्ये आल्यावर असा सीन होता. खूप वेळा या रस्त्याने गेलो, पण या जागेवर असा सुंदर सीन आहे हे आजच कळाले. कितीही संकट आलं तरी या झाडाप्रमाणेच माणसाने उभं राहावं, हार मानू नये. सगळं चांगलं होण्यासाठी आपल्याला सहन पण चांगलंच करावं लागणार आहे. हेल्मेट, बॅग, गाडी घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या रस्त्याने निघालो. मी पुढे आल्यावर आलो धरणाच्या अपोजिट साईडला. इथे खूप वेळ थांबायची इच्छा होती, पण घरी पण लवकर जायचं होतं. गाडीवरून जाताना मध्ये व्हिडिओ काढायला टाइमच नाही भेटला, म्हणून मी पोहोचलो डायरेक्ट घरासमोर. आतमध्ये आल्या आल्याच माझं लक्ष या फिश पॉन्ड आणि फिश टँक कडेच होतं. पण आमचे महाराज इथं तयार होऊन बसले होते, कारण त्यांना जंपिंग जंपिंग खेळायला जायचं होतं. साहेबांचं जंपिंग जंपिंग झाल्यावर अचानक कुंफू, कराटे, जुदो, मार्शल आर्ट वगैरे सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर कार ड्रायव्हिंगसाठी बसले होते. कारचा एक राईड केला. घरी आल्यानंतर माझं अचानक फिश टँककडे लक्ष गेलं, तर त्याच्यामध्ये हे छोटे-छोटे फ्राईज दिसत होते. हे गप्पी फ्राईजबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळवीन. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका.